नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटी कडनं प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा चालू झालेला आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शाळांची नोंदणी करणं. जर यावर्षी ज्या ज्या नवीन शाळा असेल किंवा काही शाळांचं दर्जा किंवा काही शाळांची जी स्टेट बोर्डची पात्रता असेल ती जर रद्द झाली असेल तर अशा शाळेंना सुद्धा इथे नाव नोंदणी करता येणार नाहीये. सो प्रत्येक शाळेला ज्या प्रायव्हेट स्कूल आहे त्यांना नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. सो यामध्ये एक प्रश्न विद्यार्थ्यांकडनं आणि पालकांकडनं विचारला जातोय तो म्हणजे की इथे शाळा नोंदणीचा कालावधी कधीपर्यंत आहे आणि कोणत्या शाळा नाव नोंदणी करू शकतात. सो थोडक्यात त्याबद्दल माहिती घेऊया. पण बिफोर दॅट इग्नाइट पाठशाळेकडनं तुमच्या पाल्यांसाठी खूप सारे कोर्सेस आम्ही फार कमी फीमध्ये रन करत असतो. त्यातले काही कोर्सेस तुम्हाला मी सांगू इच्छितो. जसं की 5वीच्या विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा आहे. 4थी-7वीच्या विद्यार्थ्यांना 5वी-8वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे. ऑलिम्पियाडची एक्झाम पहिलीपासून 12वी पर्यंत आहे. त्यानंतर NTS एक्झाम, NTS एक्झाम, सैनिकी स्कूल एक्झाम असतील, होमी बाबा बालवैज्ञानिक मंथन एक्झाम, NMMS एक्झाम यासारख्या शालेय जीवनातल्या कोर्सेसबद्दलची पूर्ण माहिती, यासारख्या शालेय जीवनातल्या तुमच्या विषयांची पण इथे कोचिंग आणि अवांतर इतर गोष्टी ज्या शालेय जीवनामध्ये किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन शिष्यवृत्ती येत असतात त्याची पण माहिती तुम्हाला यूट्यूबच्या या चॅनलवरती आम्ही देत असतो. त्यासाठी पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मेसेज येत जाईल नवीन काही अपडेट आली तर, आणि त्या मेसेजद्वारे तुमच्याकडे मिस होणार नाही. चला तर मग जाऊया मुख्य मुद्द्याकडे. त्यापूर्वी तुम्हाला एकदा अजून सांगू इच्छितो की तुमच्या घरात कोणी आता 4थीतून 5वीत जाणार असेल आणि ज्याला नवोदयची परीक्षा द्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना ही इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम द्यायला सांगा. 19 जानेवारीला ही एक्झाम असणार आहे. ऑनलाईन असणार आहे, घरी बसून तुम्ही देऊ शकतात. याची रजिस्ट्रेशन फ्री आहे, मोफत आहे. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. लगेच तुमचं नाव रजिस्टर करा. तुमची जर पहिल्या 600 मध्ये निवड झाली तर तुम्हाला नवोदयचा आमचा कोर्स पूर्णतः मोफत मिळणार आहे, लक्षात घ्या. सो लगेच तुम्ही जॉईन करा. आणि स्कॉलरशिपच्या एक्झाम फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची पण लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करून बॅचेस परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. तुमचा जो प्रश्न आहे त्या संदर्भातलं लोकमतला पण एक आर्टिकल आलं होतं. आरटीचा लाभ घ्यायचा असेल तर शाळा निवडा, कागदपत्रे तयार ठेवा, असं लोकमतने आर्टिकल दिलं आहे. पण सध्या जी प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस अशी चालू आहे की सध्या तुम्हाला 19 जानेवारीपर्यंत शाळेची नोंदणी चालू आहे. बघा, शाळांची नोंदणी चालू आहे. शाळा काय करताय, त्यांची नोंदणी करताय. म्हणजे शाळेची नोंदणी करताना काय काय गोष्टी होत आहे की शाळेचं माध्यम कोणतं आहे, त्यानंतर शाळा बोर्ड कोणता आहे, त्यानंतर शाळेचं बोर्ड झालं, माध्यम शाळेमध्ये व्हॅकन्सी किती आहे, म्हणजे किती सीट तिथे आहेत आणि त्या व्हॅकन्सीच्या अगेन्स्ट 25% जागा म्हणजे किती जागा भरल्या जाणार आहे, या संदर्भातली अपडेट. शाळेचा UDIS नंबर असेल, शाळेचा ॲड्रेस असेल, शाळेचं नाव असेल, ते पण टाकलं जात आहे, लक्षात घ्या. सो ही महत्त्वाची माहिती सध्या शाळेकडनं भरण्यात येत आहे. सो 25%, जर 100 जागा त्या शाळेमध्ये असेल तर 25 जागा RT साठी असतात. जर त्यामध्ये 60 जागा जर व्हॅकंट असेल तर त्यामध्ये 15 जागा या RT साठी रिझर्व केल्या जातात. यामध्ये तुमचा RT मध्ये लॉटरी थ्रू नंबर लागत असतो, लक्षात घ्या. सो तुम्हाला पुढची प्रोसेस जी असणार आहे, हा झाला पहिला टप्पा शाळा नोंदणीचा. दुसरा जो टप्पा असणार आहे, ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाल्याची नोंदणी करायची आहे, बरोबर आहे, पाल्याची नोंदणी. तो टप्पा चालू झाला की त्याची अपडेट पण मी तुम्हाला देतो. पण यामध्ये अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो की पहिला टप्पा सुरू झाला आहे, शाळा नोंदणी आणि पडताळणी. ही 19 तारखेपर्यंत प्रोसेस चालणार आहे, त्यांनी यामध्ये सांगितलेली. बघा, तुम्ही ते बघू शकता, 9 तारखेपासून चालू झाली आहे आणि 19 तारखेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. आता यामध्ये कोणत्या शाळा इथे नोंदणी करू शकतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रायव्हेट की सरकारी. त्यामध्ये बघा, खाजगी ज्या शाळा आहेत विना अनुदानित, प्रायव्हेट अनएडेड स्कूल म्हणतो आपण त्याला, तर प्रायव्हेट स्कूल आहेत ना त्याच फक्त RTच्या अंडर येतात. बाकीच्या गव्हर्नमेंटच्या स्कूल RTच्या अंतर्गत येत नाही. मग प्रायव्हेट स्कूल आहेत ना ह्यात फक्त काय इथे नोंदणी करू शकतात. गव्हर्नमेंटच्या, सरकारी, मनपा, नपा, नगर परिषद, ZP ह्या नोंदणी करू शकत नाही. तिथे ऑलरेडी सरकारचं अंडरच चालतात त्या. सो तिथे ऑलरेडी फीज कमीच आहे.
तुम्ही ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत ना यामध्ये बघा तुम्ही फीज किती जास्त आहे. मग त्या प्रायव्हेटमध्ये एक 1ली ते 8वी पर्यंत तुम्हाला 25% जर नंबर लागला तर तुम्हाला टोटल शिक्षण मोफत असणार आहे. सो इयत्ता 1ली किंवा प्री प्रायमरी असल्यास तिथून पण होतं, पण प्री प्रायमरी बऱ्याच ठिकाणी नाहीच म्हणूया आपण, नाहीच आहे सध्या, दिलेलं लिखित स्वरूपात पण नसतंच आहे. सो 1लीपासून तुम्हाला हे शिक्षण प्रायव्हेट मोफत असतं. जर नंबर लागला तर 25% जागा आरटीच्या अंतर्गत राखीव आहे. मग तो पॅटर्न कोणता असू द्या, सीबीएसई असू द्या, आयसीएसई असू द्या किंवा स्टेट बोर्ड मान्यताप्राप्त शाळा असेल तर शाळा इथे नोंदणी करू शकतात. अल्पसंख्याक नसलेल्या खाजगी शाळा सुद्धा नोंदणी करू शकतात. नॉन मायनॉरिटी प्रायव्हेट स्कूल म्हणजे आपण त्याला शासनाची मान्यता आवश्यक आहे. आणि स्वयंअर्थ साहित्य शाळा असेल, ॲडेड स्वतः करत असेल तर अशा शाळा कोणत्याही शासकीय अनुदान व न घेणाऱ्या अशा प्रायव्हेट स्कूल सुद्धा इथे नाव नोंदणी करू शकतात. तुमच्या आजूबाजूला अशा प्रायव्हेट स्कूल असेल तर त्यांची नोंदणी होणं गरजेचं आहे. ती नोंदणी करतीलच, करत नसेल तर लक्ष ठेवून घ्या. ओके. सो दुसरा मुद्दा काय की कोण करू शकत नाही तर सरकारी शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांची नोंद होत नसते. अनुदानित शाळा ज्या असतात म्हणजे अंशतः किंवा पूर्णतः अनुदान घेणाऱ्या ज्या शाळा आहेत, सरकारचं अनुदान घेत असेल त्या शाळा नोंद करू शकत नाही. अल्पसंख्याक शाळा ज्याला आपण मायनॉरिटी स्कूल म्हणतो, धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक शाळा, घटनात्मक सूट त्यांना देण्यात आलेली आहे. आणि फक्त निवासी आणि ज्या आश्रम शाळा आहेत ज्या सामान्य प्रवेश प्रक्रियेत नसतात या शाळा नोंद करू शकत नाही. सो तुमचा आरटी थ्रू नंबर जो लागणार तो प्रायव्हेट स्कूलला लागणार आहे, 25%च्या कोठ्यामधून लागणार आहे. तुम्हाला 8वी पर्यंत शिक्षण मोफत मिळणार आहे. महत्वाच्या अटी काय की शाळेला शिक्षण विभागाची वैध मान्यता असावी लागते. युडायस नंबर किंवा सरळ आरटी पोर्टलवरती नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. प्रवेश लॉटरी पद्धतीने होतो आणि शुल्काची रक्कम शासनाकडून परतफेड केली जाते. म्हणजे शुल्क जो आहे ना, जी फी आहे शाळेची ती शासन भरतं, तुम्हाला भरायची गरज नाही. थोडक्यात काय तर खाजगी विना अनुदानित अल्पसंख्याक नसलेल्या शाळा आरटी साठी पात्र असतात. सो सरकारी स्कूल यामध्ये नसतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आणि या संदर्भात असंख्य प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्यासाठी एक बॅच मी घेतली फक्त 49 रुपयाची आहे, ज्यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग बॅच असते. याचं एक लेक्चर मी ऑलरेडी घेतलेलं आहे, दुसरं लेक्चर या 2 दिवसात होणार आहे. सो तुम्ही पण पालक म्हणून या बॅचला जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला आरटीची प्रत्येक माहिती आम्ही व्हिडिओ स्वरूपात देत असतो. तो व्हिडिओ तुम्ही लाईव्ह पण बघू शकता. लाईव्ह जर नाही बघायला मिळाला तर रेकॉर्ड होऊन जातो. तुम्ही कधीही तुमच्या अनुसार तो व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला आरटीची पूर्ण माहिती मी देऊ शकतो. पुढच्या वर्षी जर कोणी आरटी मध्ये जाणार असेल ते पण हे व्हिडिओ बघू शकतात, जेणेकरून आतापासून तुम्ही त्या दृष्टीने तयारीत राहाल. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नक्की जॉईन करा. काही अडचण आली तर हा नंबर तुम्हाला मी शेअर करतो, ह्या नंबरला आमच्या टीमला तुम्ही नक्की कॉल करू शकता. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल आरटी बद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.